मशीन, कशा प्रकारे ही मशीन काम करते ना ते भात जोडायला घेतलं की मी तुम्हाला दाखवतो. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आपल्या घरची भात शेती कापून संपली आहे. अजून आमच्या जवळपास अशा बऱ्याच जणांची अजून भात कापणी व्हायची आहे, कारण 2-3 दिवसापूर्वी तुफान असा पाऊस झाला आणि त्या पावसात बऱ्याच जणांचं नुकसान झालं आहे. सो ह्यापुढे थोडीशी ती क्लिप पावसाची तुम्हाला बघायला मिळेलच. सो आज आपण आपला भात झोडतो आहे. या साईडला एक उडवा आहे, बाकी घराच्या अंगणातच भात उडव्या करून ठेवला आहे. त्या साईडला एक उडवा आहे, ते आहे, आणि ह्या साईडला. सो आपण मशीनने भात जोडणार आहोत. ते कशा प्रकारे मशीन असेल तो मशीनचा सेटअप करून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला दाखवतो. तर मंडळी, रात्रीचे 11 वाजलेत आणि पाऊस लागतोय. म्हणजे आता थोडा स्पीड कमी झाला आहे पावसाचा. सुरुवातीची 10 मिनटं एवढा खतरनाक पाऊस लागला आहे ना, आणि ढगांचा गडगडाट एवढ्या जोरात होता की हे बघा लकलकत आहे. ढगांचा गडगडाट एवढ्या जोरात होता की बाहेर बघायची सुद्धा हिंमत होत नव्हती. याला आपली पोल्ट्री आहे आणि मगाशी पडदे वर करायला विसरलेलो मी, त्यासाठी तिकडे जायचं आहे मला. मग ती लकलकतंय. आणि 10 मिनटं खतरनाक पाऊस लागला, जोरदार पाऊस. तर मंडळी, ही आपल्या घरची भात शेती. इथे उडव्या करून ठेवला आहे, म्हणजे 2 उडव्यांचा पूर्ण 1 उडव्या अंगणातच स्टोअर करून ठेवला आहे. बाकी थोडंसं बाहेर आहे. ह्या साईडला 1 उडवा ठेवला आहे आणि त्या साईडला 1 आहे आणि त्याच्या बाजूला 1 आहे. सो आज आपण आपल्या मशीनने आपलं भात झोडणार. ही आपली मशीन, आणि ही मशीन बनवली मी स्वतः. म्हणजे मी फॅब्रिकेशनचं काम वगैरे करतो ना, सो मशीन मी स्वतः बनवली. तर ही मशीन कसं वर्क करते ते थोडक्यात दाखवतो आहे. ही आपली 1 HP मोटर आहे, ते बेल्ट दिला आहे, आणि ही फुली आहे मोठी. मशीनद्वारे ही फुली फिरते अशी. आणि हा इथे रॉड आहे, हा रॉड पूर्ण इथपर्यंत अटॅच केला आहे. इथं आपण बेरिंग लावली आहे 2, इकडे 1 आणि इथं 1 आहे. त्या बेरिंगमुळे हा रॉड आहे ना तो फिरतो. बाकी पूर्ण मशीन स्वतः मी बनवली आहे. आणि हा जो लाकडांचा सेटअप आहे ना तो मिस्त्रींकडून बनवून घेतला आहे. ह्याच्या आतमध्ये हे बघा, त्या साईडनं दाखवतो. हा जो संपूर्ण रॉड आहे ना त्याला आपण असं अँगल दिला आहे स्क्वेअरमध्ये, आणि फळ्या लावल्या आहेत. हे बघा अशा प्रकारे ही अशी फळी आहे, 1, 2 आणि ही 3री फळी. अशा प्रकारे जेव्हा ही आपली मोटर चालू होते ना त्यावेळी ही मशीन आपली अशी फिरते. हे बघा अशी. सो मशीन चालू झाली की आपण
भाताची पेंडी घेऊन इथं पकडायची, अशी थोडा वेळ पकडायची की भात झडलं की मग ती पेंडी सोडून द्यायची. जे गवत असेल ना ते इकडनं असं बाहेर येईल, इथे पडेल, आणि जे आपलं भात असेल, भाताचे दाणे असतील ते या झाडीमागे झाडीतनं खाली पडतील. इथं प्लॅस्टिक लावलं आहे कारण इकडे आपली मोटर आहे, त्याच्यासाठी जे गवत वगैरे असतं ना ते इकडे जाऊ शकतं. सो अशा प्रकारे आहे ही मशीन सेटअप करून घेतला. इथंच आपण मशीन लावणार आहोत आतमध्येच, कारण पाऊस वगैरे जर आलाच तर मग धावपळ व्हायला नको. सो जे इकडनं जे गवत बाहेर पडणार ना ते काठीच्या साहाय्याने किंवा मडकूच्या साहाय्याने बाहेर काढणार इकडे. तर कशा प्रकारे ही मशीन काम करते ना ते भात जोडायला घेतलं की मी तुम्हाला दाखवतोच. तर मंडळी भात लावायला सुरुवात केली आहे. जवळपास 4:30 वाजलेत. पाठीमागे मशीन चालू आहे. मशीनमध्ये प्रशांत भात सोडतोय आणि पप्पा आहेत ते, म्हणजे समोर जे गवत पडतं आहे ना ते काठीने पुढे ढकलत आहे, आणि मामा आहेत ते भात आणून ठेवत आहेत मशीनच्या जवळ. सो मशीन कशा प्रकारे काम करते ना, म्हणजे कसे भात झोडलं जातं ते तुम्हाला दाखवतो आता. आणि जे गवत बाहेर येतं आहे ना ते मी ह्या साईडला नेऊन ठेवतो आहे बघा. ते बघा समोर आपले पप्पा आहेत, म्हणजे गवत बाहेर काढतात मडकुळने. आणि त्या साईडला जे मामा आहेत ते भात देत आहेत काढून. आणि इकडे प्रशांत आहे, भात घालतोय आतमध्ये मशनीमध्ये. आणि ते बघा त्या साईडने भात घालायचं मशनीमध्ये. थोडा वेळ थांबून भात झडलं ना की मग अशा प्रकारे हे बाहेर पडत आहे बघा. आणि मग पप्पा इकडे मडकुळीने भात बाहेर काढतात. जे आपलं भात असेल, म्हणजे भाताचे गोटे आहेत ना ते खाली पडत आहेत. जवळपास 15 मिनटं झालेत आणि आपलं ते भात आहे ना अर्ध होत आलं आहे. मशीन असल्यामुळे कामं फास्ट होत आहेत. चलो, आणि त्या साईडला गवत जे आपल्याला इकडनं त्या साईडला नेऊन ठेवायचं. सो मंडळी 6 वाजलेत. भात जोडायचा आहे थोडंफार. 4 वाजता सुरुवात केलेली भात जोडायला. सो कंटिन्यू नाही जोडलं, मध्ये 2 वेळा आम्ही थांबलेलो, नाहीतर एवढं झालं असतं आपल्याला भात झोडून. सो भात झोडताना म्हणजे भातामध्ये जेव्हा आपण काम करतो ना, नाक तोंड पूर्ण पॅक करून, पूर्ण म्हणजे फुल हाताची शर्ट
वगैरे घालावी लागतात. कारण काय होतं की भातामध्ये भूस असते, म्हणजे काय बोलतो, भाताचा जो भुसा असतो ना, त्याच्यामुळे खूप अंगाला खाज वगैरे उठते आणि ते जर नाकातोंडात गेलं तर त्याचा त्राससुद्धा आपल्याला होतोच. बघूया, थोडंफार राहिलं आहे आपलं, होईल एवढंच. तो एवढा भात राहिला आहे आपल्या इकडे या साईडला. ते रस्ता आहे आपला बसायचा, या साईडला भात नाही आहे, म्हणजे एवढं राहिलं आहे. बाकी थोडंफार तिकडे बाकड्यावर आहे, पण तिकडे लावतो. या साईडला गवत हे आहे, हे इकडे गवत आहे, ते आपलं नेऊन. हो, दमायला झालं आहे भरपूर. चलो, तर मंडळी, भात जोडून तर झालं आहे आपलं. आता याच्यामध्ये गवताच्या मोठ्या मोठ्या काड्या असतात, त्या झाडून घ्यायच्या आहेत. इकडे काकीजी बघा झाडते, गवत असते मोठं, ते बाजूला काढते. आणि हे सगळं झाल्यावर भात सगळं पिशवीमध्ये भरून ठेवणार. आपल्या मशीनच्या आतमधले जे भाते असतात ना, म्हणजे आतमधल्या फळ्या, त्याच्या दोन्ही साईडला असं गवत ना घट्ट होऊन जातं. ते टाईम टू टाईम काढावं लागतं, नाहीतर मग ते भाते फिरायला घट्ट येतात. इकडे आपलं हे भात आहे, जयाचं भात आहे, आणि ह्या वर्षी जसं पाहिजे तसं झालं नाही आहे, चिम भरपूर झाली आहे. ह्या साईडला आपण जोडलेलं भात आहे ना, ते पिशवीमध्ये भरून ठेवलं आहे. याला आता वारा द्यायचं काम आहे, एवढाच नाही, नंतर कधीतरी. म्हणजे याच्यामधला जो कचरा वगैरे असेल ना, आणि भाताची चिम वगैरे असते, ती बाहेर काढावी लागते. ते वारा दिल्यानंतर सगळं क्लीन होऊन जाईल. हे बघा, हे अशा प्रकारचं. म्हणजे आता हे एवढे पिशवी आहेत ना, ते अर्धेच पिशवी होतील. सो मंडळी, रात्रीचे 8 वाजलेत बहुतेक. 7:30च्या दरम्यान आपलं भात झोडून झालं. त्यानंतर ते भात पिशवीत भरलं. सो आंघोळ वगैरे केले. म्हटलं व्हिडिओचा एंड करूया. मशीन असल्यामुळे काय होतं की मेहनत कमी लागते, वेळ कमी लागते, आपलं काम झटपट होऊन जातं आहे. तर साधारण 3 तास लागले. एक भाताचं ओडू आपण जोडून घेतलं आहे. तेच जर हाताने जोडलं असतं ना, तर एक दिवस लागला असता त्याला. मशिनीमुळे लवकर झालं. सो पूर्वीच्या काळी काय असायचं की भात झोडायचं, बाकडा ठेवून त्यावर भात जोडलं जायचं, आणि त्यानंतर मळणी वगैरे घालावी लागायची. तर खूप अशी मेहनत लागायची, खूप टाईम लागायचा. सो मशिनीमुळे तो वेळ वाचला आहे. बाकी अजून 2-3 आपली भाताची उडवी आहेत मारायची. सो व्हिडिओ आपण इथं थांबूया. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आपली भात झोडायची मशीन कशी वाटली ती पण सांगा. बाकी व्हिडिओ नवीन एका व्हिडिओत. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, स्वतः राहा.